पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागपूर आणि गडचिरोली इथे आज पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलाय। नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा कॉलेजेसना सुद्धा या पावसामुळे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागपूर गडचिरोली इथे पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। एकंदरीत पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिलाय आणि आज पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी दिलेली आहे। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, संपूर्ण विदर्भात खरं तर आता पावसाचा अलर्ट दिला गेलेला आहे, काय नेमकी परिस्थिती पाहायला मिळते? रिद्धी, गेल्या 3 दिवसांपासून म्हणजे शुक्रवारच्या रात्रीपासून किंवा शनिवारच्या पहाटेपासून विदर्भाला पावसाने चांगलंच झोडपलेलं आहे आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दाणादाण उडालेली आहे। खास करून नागपूर असेल, चंद्रपूर किंवा गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाने सर्वाधिक झोडपलेला आहे। आणि नागपूरचा विचार केला तर शनिवारी मुसळधार पाऊस आलेला होता। जवळपास 6 ते 7 तासामध्ये 272 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली होती। कालही दिवसभर पावसाची उघडदीप सुरू होती, मध्यरात्री पावसाने हजेरी लावली होती। मात्र सध्या पावसाने उसंत घेतलेली आहे। असं असलं तरीही संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण शाळा आणि कॉलेजेसना आज प्रशासनाने सुट्टी जाहीर केलेली आहे। त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यामध्ये अलर्ट आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अलर्ट आहे, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांनाही अलर्ट देण्यात आलेला आहे। एकूणच हे वेगवेगळे अलर्ट असले तरीही 24 जुलैपर्यंत एकूणच येलो अलर्ट हवामान विभागाने संपूर्ण विदर्भासाठी जारी केलेला आहे। सध्या पाऊस थांबलेला आहे। काही भागांमध्ये विदर्भात काय परिणाम होतो याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।